JD अग्रवालांचं नाव ऐकलंय कधी? नाही ऐकलं, कारण मीडियाने कधी तुम्हाला ऐकवलंच नाही. त्यांचा IIT BHU IIT रुड़कीशी संबंध होता आणि विदेशातल्या कोणत्या तरी मोठ्या युनिव्हर्सिटी मधून त्यांनी बहुतेक PhD सुद्धा केली होती. तुम्ही नाव शोधा तिचं. आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे ते सदस्य होते. 111 दिवसांपर्यंत उपोषण ठेवून त्यांनी जीव दिला गंगेसाठी. ना भारतवासियांनी ऐकलं, ना भारत सरकारने ऐकलं. आत्ताच 2018 मध्ये 111 दिवसांपर्यंत ते बोलत राहिले की मला कळतंय, मी इंजिनियर आहे, मी रिसर्चर आहे, मी सायंटिस्ट आहे, मी शोधक आहे आणि मी स्वतः सरकारी पदावर होतो प्रदूषण नियंत्रणाच्या. माझं ऐका, तुम्ही तुमच्या गंगेचा जीव घेत आहात. ते 111 दिवसांपर्यंत अन्न पाण्या वाचून राहिले. सरकारने त्यांच्यासोबत साधं बोलणंही केलं नाही. ते वारले. 2018 एम्स ऋषिकेश मध्ये वारले. असा आदर करतो आपण आपल्या ज्ञानीजनांचा. कोणत्या तरी दुसऱ्या देशात झालं असतं की तिथला एक टॉप सायंटिस्ट आमरण उपोषणावर बसला आहे जीव धोक्यात घालून, सरकार पडली असती. पण आपल्याला ज्ञानाशी काय घेणं देणं? IITian ची सुद्धा इज्जत यामुळे आहे की तो पैसा कमवतो. तुम्हाला IITian सुद्धा भेटू देत जो पैसा नाही कमवत, तुम्ही त्याला सुद्धा इज्जत देणार नाही.